महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान नुसता पाऊसच पडणार नाहीये, तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आलाय। वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतका असू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचं झाल्यास दिवसभर शहरात उष्णतेची लाट राहील, मात्र नंतर संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। मुंबईतील तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं आज आणि उद्या पुणे शहरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। दरम्यान दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो। पुढील 2-3 तास पावसाचं वातावरण कायम राहणार आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।